सहकार कायद्यामध्ये आवश्यक बदलासाठी समितीची स्थापना करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा। कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू आक्रमक। बच्चू कडू उद्या शिवेंद्रसिंह राजेंच्या घरासमोर रक्तदान आंदोलन करणार। भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी। पाकिस्तानमधून धमकी आल्याचा राणांचा दावा। साताऱ्यामध्ये नो हॉकर झोनचा प्रश्न चिघळला। छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ। या छोट्या व्यावसायिकांनी मंत्री शिवेंद्रराजेंची घेतली भेट। नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे अनेक झाडांची पडझड। झाड कोसळल्यानं दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांचा मृत्यू। बीडच्या तरुणाची पुण्यामध्ये आत्महत्या। सोशल मीडियावर स्टेटस ठेवून संपवलं जीवन। तपासणी दरम्यान तरुणाजवळ चाकू सापडल्याची माहिती। बीडमधील पोलीस मुख्यालयाच्या इमारतीची दुरावस्था। मुख्यालयात राहणारं पोलिसांचे कुटुंब असुरक्षित। पहिल्याच पावसात इमारतीच्या बांधकामातला भ्रष्टाचार उघड। गडचिरोली पोलिसांकडून माओवाद्यांचा तळ उद्ध्वस्त। भामरागडमध्ये 3 ठिकाणी 2 तास सुरू होती चकमक। चकमकीत अनेक नक्षलवादी जखमी किंवा ठार झाल्याची शक्यता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।